एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो आता आपण चाललो आहोत टिपटॉप प्लाझाला. तिथे एक इव्हेंट आहे आणि आम्हाला तिथे त्यांनी इन्व्हाइट केला आहे. सो तिकडे आपण जाऊया. तर तिथे टिपटॉप प्लाझामध्ये हॉल जो आहे तो त्यांचा इयरली एक इव्हेंट असतो. त्या इव्हेंटमध्ये ते लोक सर्व काही ग्रीड करतात, म्हणजे प्रेझेंट करतात. सो तुम्हाला मी दाखवणार आहे तिकडे जाऊन कसं असणार, काय असणार आहे आणि काय रेट्स असणार आहेत. सो तुम्ही बघत राहा. ओके. हॅलो एव्हरीवन, अशा हॅलो करा. हाय, फ्लाइंग किस द्या सगळ्यांना. आम्ही कुठे चाललोय? आम्ही चाललोय टिपटॉपला. टिपटॉप प्लाझाला चाललो ना. तिथे आमच्या माजूचे लग्न आहे फेब्रुवारीमध्ये. तुम्ही सगळ्यांनी या. हा शिपूल बाबू, सगळ्यांनी या. कोण कोण आहे आमच्यासोबत? पप्पा आहे, माझी आणि आजी. आजोबा नाही आले. ओले बापरे, खूप सारं ट्रॅफिक आहे. खूप सारं ट्रॅफिक आहे बाबू, खूप सारं ट्रॅफिक. म्हणजे अटकलो आणि पाऊस पण आला. सो गाईज, हे आहे टिपटॉप प्लाझा, जे की मुलुंड तिन्हात नाक्याला लोकेटेड आहे. आणि आज आहे यांचा ग्रँड थाली वेलकम. म्हणजे जे काही तुम्ही इथे हॉल बुकिंग केला असणार, म्हणजे या 1 इयरमध्ये. सो त्यांचं तिथे फूड टेस्टिंग आहे. त्यांचा एक इव्हेंट असतो आणि इयरली 2 इव्हेंट असतात. सो आज त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं बिकॉज आम्ही माझ्या सिस्टरची जी काही वेडिंग आहे त्या हॉलमध्ये करणार होतो. सो इथे एंट्रीला त्यांचं स्टाफ असतो. ते त्यांनी तुम्हाला जस्ट जाऊन तिथे तुमचे डिटेल्स द्यायचे आहेत, रजिस्ट्रेशन डिटेल्स. आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला ID कार्ड्स वगैरे प्रोव्हाइड करणार. आणि हे ID कार्ड्स वेअर करून तुम्हाला करायचं आहे एंट्री. आणि हे बघा किती सुंदर असे एंट्री गेलेले आहेत. सो मी तुम्हाला सांगते, हे जे काही एंट्री वगैरे केलेले आहेत हे सगळं सॅम्पल एंट्रीज आहेत. म्हणजे ते त्यांना इन शॉर्ट एक बिझनेस आहे, क्लायंटला त्यांना इम्प्रेस करण्यासाठी. म्हणजे त्यांच्याकडे जे काही टाईप्स ऑफ सॅम्पल्स आहेत एंट्रीचे किंवा सगळे सॅम्पल्स, तुम्हाला फूडचे म्हणा, एंट्रीचे म्हणा, सगळे काही त्यांनी या दिवशी ते लोक डिस्प्ले करतात. आणि बिकॉज त्यांना माहिती त्यांचे नंबर्स ऑफ कस्टमर्स इथे येणार आहेत आणि ते सगळेजण अट्रॅक्ट होणार आहेत. सो अशा टाईप्स ऑफ डेकोरेशन त्यांनी केलं होतं. खूप सुंदर डेकोरेशन होतं. त्यांची प्राईससुद्धा खूप सुंदर होती. सो त्याच्यानंतर सगळेजणच येऊन ते डेकोरेशन बघतात आणि सजेस्ट करतात की आपल्याला आपल्या वेडिंगमध्ये कुठलं डेकोरेशन घ्यायचं आहे. बिकॉज आपण जेव्हा बुकिंग करतो तेव्हा आपण जस्ट बुकिंग केलेलं असतं, आपल्याला फायनल नंतर करायचं असतं आफ्टर फूड चेकिंग आणि हे सगळं डेकोरेशन बघितल्यानंतर. सो त्याच्यामुळे त्यांनी N नंबर्स ऑफ इथे डेकोरेशन्स किंवा तुम्हाला सेल्फी पॉईंट काय पाहिजे, तुम्हाला एंट्री कशी काय हवी आहे, तर सगळं काही त्यांनी इथे डिस्प्ले केलेलं असतो. सो जे काही टिपटॉपचे जेवढे काही डेकोरेशन सॅम्पल्स आहेत ते सगळे ते लोक तिथे डिस्प्ले करतात. आणि आपल्याला ते सजेस्ट करतात की तुम्ही कुठलं घेतलं पाहिजे तुमच्या ॲज पर द हॉलनुसार. सो आम्हाला तर इथे येऊन खूपच मजा आली बिकॉज इथे N नंबर्स ऑफ डेकोरेशन्स आणि म्हणजे जे काही किती सारे डेकोरेशन्स होते. आणि हे बघून कोणतं घेऊ आणि कोणतं नको. आणि डेकोरेशन बघून झाल्यानंतर त्यांचं जे काही स्टार्टरपासून ते ज्युसेसमध्ये सगळं काही त्यांनी ग्रीड केलं होतं. त्यांच्याकडे जेवढे N नंबर्स ऑफ स्टार्टर्स आहेत, म्हणजे समजा त्यांच्याकडे 100 स्टार्टर्स असतील, ऑप्शन्स मी सांगते, किंवा 10 to 20 त्यांचे ज्युसेस असतील, ते सगळं त्यांनी ग्रीड केलं होतं. म्हणजे आपण ते टेस्ट करायचं आणि त्याच्यानंतर आपण फायनलाईज करायचं. सो ते घेऊनच आमचं पोट भरलं होतं. त्याच्यानंतर पाणीपुरी होती, त्याचे सूप्स होते, सगळं म्हणजे जे काही तुम्हाला लग्नामध्ये जेवण असतं ते सगळं त्यांचे N नंबर्स ऑफ सॅम्पल्स होते. आणि गर्दीसुद्धा खूप होती. आणि हे आहेत त्यांचे प्लेट्स, किंवा तुम्हाला लग्नामध्ये जेव्हा जेवताना कोणते प्लेट्स हवे आहेत, तुम्हाला नॉर्मल प्लेट्स पाहिजेत का चांदीचे किंवा सोन्याच्या टाईपचे प्लेट्स, तसे सगळे प्लेट्सचे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर रुखवतमध्ये म्हणा, तुम्हाला कोणती रुखवत पाहिजे, नववधूमध्ये आपल्याला रुखवत लावतो ती रुखवतचं डेकोरेशन. म्हणजे टिपटॉपमध्ये लग्न करायचं असेल तर त्यांच्याकडे सगळं काही रेडी असतं. आपल्याला फक्त त्यांच्याकडे आपण पे करायचं आणि त्यांच्याकडून घ्यायचं. म्हणजे त्यांच्याकडे सगळे मेहंदीपासून ते पार्लरवालीपासून ते तुमच्याकडे साड्याचं बसतं आहे, तुम्हाला कोणत्या नंबरच्या साड्या पाहिजेत ते सुद्धा त्यांच्याकडे सगळं काही अवेलेबल्स होतं. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे पार्टी हॉल्ससुद्धा आहेत. असं नाही की फक्त वेडिंग्स हॉल, पार्टी हॉल, तुम्हाला पार्टीज करायची असेल किंवा कोणता इव्हेंट छोटासा करायचा असेल किंवा काही तुमचं ॲनिव्हर्सरी पार्टी, कोणती पण पार्टी असेल तर तुम्हाला ते सगळं ॲज पर द डेकोरेशन तुम्हाला हा डेकोरेशन त्यांनी लावले होते. आणि त्याच्यानंतर आलं मेन पार्ट, म्हणजे त्यांचे स्टार्टर्स. एवढे स्टार्टर्स होते, आय थिंक सो 50 तरी 50च्या अबाव ते स्टार्टर्स असतीलच. आणि
तुम्ही किती खाणार ते खाऊनच तुमचं पोट भरणार. ते स्टार्टर्स खाऊनच आमचं सगळं पोट भरून गेलं होतं. त्याच्यानंतर मेन कोर्स तर आम्ही बघितलेच नाही. जस्ट मेन कोर्समध्ये पण एन नंबर्स ऑफ मेन कोर्स होते. म्हणजे जसं काही पिझ्झा होता आणि म्हणजे साऊथ इंडियन फूडसुद्धा. म्हणजे साऊथ इंडियनमध्ये काय तुम्हाला त्याचा डोसा आणि डोसा म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ डोसा. तुम्हाला कोणत्या टाईपचा म्हणजे मसाला डोसा, साधा डोसा, पनीर डोसा असे टाईपचे, किंवा स्टार्टर्समध्ये नूडल्स होतं. तर तिथं आम्ही थोडंसंच खाल्लं. आणि त्याच्यानंतर मग हे जे त्यांचं स्वीट आहेत, तुम्ही जे लग्नामध्ये स्वीट देतात आफ्टर वेडिंग, पेढे आपण वाटतो, ते सगळे पेढेचे तुम्हाला सॅम्पल्स इथे ठेवले होते, कोणत्या टाईपचे तुम्हाला पेढे हवे आहेत आणि ते तुम्हाला देत पण होते. आणि हे बघा, तुम्हाला जसं मी सांगितलं मेहंदीवाली आणि पार्लरवालीसुद्धा तिथे बसली होती आणि कपल्स असे रेडी होऊन बसले होते. म्हणजे तुम्हाला असं रेडी करणार आहे. सो तिथे इन शॉर्ट हे सगळं अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी क्लायंटला त्यांनी सगळं ठेवलं होतं. आणि मेहंदीवाली आहे किंवा सगळेजण तिथे बसले होते आणि हे सगळं डेकोरेशन आहे. आणि प्रत्येक टाईपचे हॉल्स त्यांनी सगळे आपल्याला शो केले होते. आणि त्याच्यानंतर मेन पार्टमध्ये त्यांनी त्यांचं एंट्री कशी करतात, त्यांची प्रत्येकाची एंट्री, जे कोणते कपल्स होते त्यांच्या सगळ्यांची थोडी थोडी एक एक एंट्री करून दाखवली. आमच्या निनादची आणि दीपिकाचीसुद्धा त्यांनी एंट्री केली होती. सो ही अशी एंट्री केली. त्याच्यानंतर बबल्स एंट्री, आणि म्हणजे आपण एंट्री जशी रिसेप्शनला कशी एंट्री करतो तशी त्यांचं वाटत होतं. आणि तसंच त्या एंट्रीचं सॅम्पल्स करून दाखवतात. म्हणजे आपण अट्रॅक्ट झालं पाहिजे आणि हां बाबा, हा आपल्याला सॅम्पल घ्यायचा आहे हे सिलेक्ट करण्यासाठी. सो त्याच्यानंतर निनाद दीपिकाने हा मस्त डान्ससुद्धा केला सगळेच. आणि ते त्यांचं रेकॉर्डिंग व्हिडिओज करतात आणि त्यांच्या पेजवरती टाकतात. सो ते अँकरसुद्धा असतात, ते आपल्याला ग्रीड करतात, कसं वाटलं आपल्याला विचारतात. सो खूप छान वाटलं हा इव्हेंट अटेंड करून. समथिंग डिफरंट होता. सो या इव्हेंटला येऊन खूप धमाल केली. त्याच्यानंतर हमको पसंद आया है और जो वीडियो निकाल रहे हैं उन्होंने भी अपनी वीडियो निकाली है बबल में. आई हैव सीन इट, सो दिस इज गोना बी अ श्योर हिट. अगर ये आपकी एंट्री में हो, दिस गोना बी श्योर हिट. Congratulations and all the best. Wish you a very 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 happy marriage night. Thank you very much guys. We will soon be having some more demos very very soon. Meanwhile, please keep enjoying the stalls. Please go ahead, go through, look, क्योंकि आप एक आणि एवढं सगळं खाऊनसुद्धा इथे नंतरला लास्टमध्ये हे सगळे फ्रूट्स ऑप्शन, आणि हे जस्ट फ्रूट सॅम्पलसाठी लावलेले नव्हते. आपल्याला जे काही फ्रूट्स पाहिजे ते आपण खाऊ शकतो किंवा घेऊ शकतो. सो एन नंबर्स ऑफ फ्रूट्स होते. ज्यांचं काही फास्ट असेल त्यांच्यासाठी फ्रूट्स वगैरे त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात. आणि स्वीट डिशमध्ये आता मेन म्हणजे स्वीट डिश तर एवढे सारे स्वीट डिश होते की मी ते त्याचे व्हिडिओज पण एवढे केले नाही. आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या टाईपचे पान जे आपण खातो आफ्टर फूड ते सगळं होतं. सो हे खूप बघूनच म्हणजे पोट भरलं. खाण्याचं तर म्हणजे लांबच राहिलं. आणि हे सगळे आहेत त्यांच्याकडे लिची फ्लेवरचे, चॉकलेट फ्लेवरचे, अशा टाईपचे आपल्याला आईस्क्रीम, पेस्ट्रीज जे काही पाहिजे तुम्हाला. जे आईस्क्रीममध्ये पण 2 टाईप्स ऑफ आईस्क्रीम तुला सिलेक्ट करायचे आहेत. पेस्ट्रीज सगळं काही तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या मेनू कार्डमध्ये तुम्हाला दिलेला असतो. सो आम्हाला तर टिपटॉप प्लाझामध्ये येऊन खूप मजा आली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय, टेक केअर.